नमस्कार, अक्कलकोट सीएम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहत आहात आजच्या घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला विभाग अल्पसंख्याक विभाग तालुका अक्कलकोट यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान। प्रतिनिधी अक्कलकोट। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला विभाग व अल्पसंख्याक विभाग तालुका अक्कलकोट यांच्या वतीने आदर्श पत्रकार सन्मान सोहळा 2025 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश सरचिटणीस तथा लातूरच्या निरीक्षक सुवर्ण झाडे, जिल्हा कार्याध्यक्ष उज्ज्वला पाटील, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष इस्माईल फुलारी, शहर उपाध्यक्ष मीरा बुद्रुक आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। तदनंतर उपस्थित सर्वच मान्यवरांचा फेटा बांधून पुष्प देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष सविता देडे व शहर उपप्रमुख हरीश देडे यांनी सत्कार केला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला प्रदेश सरचिटणीस सुवर्ण झाडे या होत्या। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा निरपेक्ष निर्भीड पत्रकारांचा आदर्श पत्रकार गौरव म्हणून गौरव करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व लेखणी पेन देऊन पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये नंदकुमार जगदाळे, राजेश जगताप, स्वामीराव गायकवाड, रमेश भंडारी, गणेश भालेराव आदी पत्रकार बांधवांचा समावेश होता। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष इस्माईल फुलारी यांनी केले। ते असे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांचे विचार व पक्षाचे कार्य तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या पक्षाच्या माध्यमातून विविध प्रकारचे स्तुत्य उपक्रम आम्ही राबवत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून आदर्श पत्रकार सन्मान सोहळा आम्ही पक्षाच्या माध्यमातून घेतला आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा प्रदेश सरचिटणीस सुवर्ण झाडे म्हणाल्या की महिला तालुकाध्यक्षा सविता देडे व शहर उपप्रमुख हरीश देडे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे। अक्कलकोट तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करून पक्षाचे कार्य व विचार वंचित पीडित घटकापर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। विशेषतः महिला वर्गासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढील काळात स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा अशा प्रकारचे नियोजन सध्या त्या करीत आहेत। निश्चितच मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व त्यांना योग्य ते मार्गदर्शन मी करेन। दरम्यान कार्यक्रमाप्रसंगी सुवर्णराज महिला मंडळ ही दिनदर्शिका उपस्थित सर्व मान्यवरांना व पत्रकार बांधवांना भेट स्वरूपात देण्यात आली। यावेळी माजी सैनिक प्रकाश घटकांबळे, शंभूदेव सुरवसे, वजीर शेख, सज्जाद मणियार, मीना भाकरे, जलवंता मठे, शोभा तिखंडे, राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्ष मीरा बुद्रुक, बोरगावच्या सरपंच विद्यास्वामी, श्यामस्वामी, शरीफ निटोरे, महिला पत्रकार रेणुका वठारे, परसाद ठक्का यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला विभाग व अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार हरीश देडे यांनी मानले। पाणी फाउंडेशनचा एक कार्यक्रम उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये ताईंनी जलसंधारणाचं काम जे आहे त्या तालुक्यात आज आम्ही सुद्धा प्रदेशावर काम करून आम्हाला स्ट्रगल आहे ते। आता पुढच्या वेळेस आपल्याला एवढंच करायचं आहे, आपण आपल्या घरात कार्यक्रम करायचा दादा। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण सर्वांनी केलेली आहे। आज ह्या ठिकाणी पत्रकारांना आपण काय मार्गदर्शन करा, उलट आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज असते, कारण तुमचे कॅमेरे म्हणजे तुमचे डोळे असतात। त्यामुळे
त्यामुळे मार्गदर्शन न समजता एक तुमचं आम्ही कौतुक करतोय असं समजायला काय हरकत नाही आहे. उपस्थित व्यासपीठ आणि कार्यक्रमाचे आयोजक आमचे सूत्रसंचालन करणारे उद्या, तसेच या ठिकाणी लोकशाहीचे पहिलं पद घेणाऱ्या सरपंचताई, आमच्या तालुकाध्यक्ष आहेत, भाजपच्या सुद्धा उपाध्यक्ष आहेत, आमच्या राष्ट्रवादीच्या सुद्धा उपाध्यक्ष आहेत आणि पत्रकार, माझे सर्व बांधव, माझे सैनिक. आज या ठिकाणी छोट्या खाणी कार्यक्रम जरी वाटत असेल तर आता त्यांनी सांगितलंय तो मानून घ्यायचा. खरं सांगायचं म्हणजे पत्रकार हा हजारो लोकांपर्यंत पोहोचतात. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला किंवा सरपंच अख्खा गाव 10,000 5,000चा कव्हर करतात. म्हणजे आत्ता आपल्याकडे तुमच्या रूपामध्ये हजारो लोक इथं उपस्थित आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आपले विचारवंत जे तुम्ही सगळे आहात किंवा आम्ही आहोत, हे विचार आपण आपल्यापर्यंत ठेवत नाही तर ते लोकांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे पहिली गोष्ट. त्यानंतर आजचा जो सन्मान कार्यक्रम ठेवलेला आहे तर खरंच या दोन्ही परिवार आणि तुम्ही सुद्धा त्यामध्ये, म्हणजे यांचा सर्व परिवार, याच्यासाठी एक मोठं मन लागतं हे पत्रकारांना माहिती आहे. तुम्ही आत्ताच काही म्हटलं की राजकीय नेते जेव्हा पक्ष गट तट सगळं बघत असतात आणि जिथे संघटना त्या पक्षाची किंवा गटाची कमी असते तिथे पत्रकारांना न्यून समजलं जातं. पण आज त्याच्यातून सुद्धा ह्या फॅमिलीने आपल्या राष्ट्रवादीतर्फे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा कार्यक्रम ठेवला आहे. खरंच त्यांचे मनापासून आभार आहे आणि आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आज सांगायचं तात्पर्य. आता पहिला शब्द तर आपल्याला आलेला आहे की राष्ट्रवादी ही कुंकवत आहे. तर मी तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती, राष्ट्रवादीच्या प्लॅटफॉर्मवरती आज भाजपच्या महिला सुद्धा इथे बसलेल्या आहेत आणि सर्वजण आहेत. पक्ष गट तट न करता तुम्ही जे एकत्रितपणे आलात आणि एक युती समजून आपण एकत्रित कार्यक्रम करतात, हेच आपल्याला बाहेर दिसलं पाहिजे, शहरात दिसलं पाहिजे, ग्रामीणमध्ये दिसलं पाहिजे, वरच्या लेवलनी, खाली लेवल, मधली लेवल, हे सगळ्यांनी जर असं पक्ष गट तट न बघता जर आपण अशा बांधिलकी जपत जर राहिलो तर तुम्हाला सांगते पक्ष हा वाढतच राहणार आणि प्रत्येक पक्ष वाढत राहणार. आणि यासाठी मी आज या प्लॅटफॉर्मवरती आणि स्वामी समर्थाच्या चरणी प्रार्थना करत तुम्हाला पत्रकार बांधवांना एकच विनंती करते की आमची राष्ट्रवादी वाढणार कशी याच्याकडे तुम्ही नक्कीच लक्ष द्या. आणि तुमची जी व्यथा थोडी आहे की आम्हाला तिथे थोडंसं मान सन्मान मिळत नाही असं समजा, पण याचं नक्कीच आज मी विनंती केली आहे. तर आम्ही सगळ्याच राष्ट्रवादी बंधूंनी सुद्धा कार्याध्यक्षित आहेत, त्यांनी आम्ही मिळून आम्ही उत्तर तालुका आमचा जरी असेल आणि तरी प्रदेशावरती काम करतो, या जिल्ह्यावरती काम करतात, तर आम्ही हा नक्की प्रयत्न करणार आहे की बांधवांना, पत्रकार बांधवांना कसं त्यांचा सन्मान मिळेल आणि आमची कामं त्यांच्याकडनं कसं करून घेता येईल हे मी नक्की बघणार आहे. आणि त्याचबरोबर पत्रकारांचा सन्मान असल्यामुळे तुमच्या ह्या कामाची पावती म्हणून सन्मान आहे, लक्षात घ्या. हा सन्मान साधा सुद्धा नाही आहे, तर ह्या नगरीमधला एक आशीर्वाद आहे तुम्हाला, स्वामींचा आशीर्वाद आहे, तुम्हाला ते बळ आहे. आणि त्याचनुसार तुम्हाला काम करताना ज्या अडचणी येतात तेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी असणार आहे. आणि पुढे जाऊन तुम्ही तुमचा जो डोळ्यांचा आरसा आहे तुम्ही चांगलंच बघता. एवढी अजून एक विनंती आहे की निगेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचण्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह कसं जाता येईल, निगेटिव्हमधून पॉझिटिव्ह कसं जाता येईल आणि लोकांपर्यंत तो संदेश कसा देता येईल, ह्या बांधवांना विनंती आहे की तेच आपण गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही यूट्यूबला करता, कोणी वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही बाहेर पडता, तेव्हा सकाळी उठल्यानंतर तुमचं माध्यम जर निगेटिव्ह असेल तर थोडंसं तुम्हाला वाईट वाटेल, पण सत्य सांगते तर तुम्हाला सांगते निगेटिव्ह आली तुमच्याकडनं तर ते चॅनल किंवा तो पेपर किंवा ते बातमी वाचायला बाजूला ठेवतात आणि काहीतरी मागच्या पानावरती जातात. म्हणून आपल्याला विनंती आहे की तुम्ही करताना सुद्धा पहिल्यांदा पॉझिटिव्ह बातमी करावी. सॉरी की तुम्हाला माहिती आहे त्या गोष्टी, पण कुठेतरी एक छोटासा कानमंत्र मोठ्या बहिणीचा आहे असं समजायला काही हरकत नाही आहे. त्याचबरोबर आज सविताताईंचं मनापासून आभार आहे. छोट्या आहेत पण त्यांनी एक जिद्द हातामध्ये धरलेली आहे की मला हे करायचं आहे, मला राजकारण करायचं आहे. अहो साधं नाही आहे, छोट्या बाळाला सांभाळत त्यांनी ते करणं. त्यांना थोडंसं बोलता नाही येणार, समाजात एक आल्या आल्या त्यांचा चेहरा की त्यांना वाटलं मान्यवर आलेले आहेत आणि माझ्याकडे लोक नाही आहेत. त्यांना आल्या आल्या 2 मिनिटाचा
सोमवारचा बाजार आहे तरी आमच्या अक्कलकोट तालुक्याचा बाजार असल्यामुळे बऱ्याच काही गोष्टी असतात आणि या ठिकाणी सविता खेळे हा पहिलाच कार्यक्रम आहे. ठिकाणी पाणी फाउंडेशनचा एक कार्यक्रम राबवला. उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये ताईंनी जलसंधारणाचं काम जे आहे त्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ या ठिकाणी कार्यकर्ते आहेत.
आम्ही येतो शून्यातून निर्माण करत आहोत. आम्हाला म्हणजे आमचं एक मैदान आहे, आम्हाला सगळ्यांनी करावं लागतं, आम्ही करतो. आम्हाला आमची लोकांचाच एक मोठं पाठबळ आहे. आम्हाला पुढचं फीडबॅक मिळेल. आम्ही नाही केलं तर आमची पुढची पिढी स्थावर होईल. त्याचं कसं पारंपरिक मतदारसंघ आहे, 2 पक्षांनी स्टँड आहे, ते काँग्रेस आणि बीजेपी. आम्ही आता कसं आहे, आमचं अस्तित्व तयार करतो. शेवटी कुठलाही पक्ष काम करत असताना, स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना काही तरुण मुलांना किंवा काही तरुण लोकांना स्वतःचा संघर्ष करावा लागतो. त्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आता माझं 12 वर्ष मी संघर्ष करतो. मी इतकं ग्राउंड लेवलपासून मोर्चा लेवलवर झालो, तर मला आमच्या तालुक्याला राष्ट्रवादी वाढवायला खूप मोठी जागा आहे अशी मला स्पष्ट असेल का. कारण आमचे तर एक खूप मोठं मैदान आहे की आम्ही आता बीज लावावं लागतो. हळूहळू गोष्ट होईल. पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी, या सगळ्या गोष्टी आहेत. आता पक्षाविषयी आमचं जास्त बोलणं नाही. आमचा विषय महत्त्वाचं म्हणजे सन्माननीय पत्रकार आणि स्वातंत्र्य. महाराष्ट्रामध्ये असा एकमेव पक्ष आहे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा की तो नेहमी पुरोगामी विचार असतो. आता सध्या ज्या परिस्थितीमध्ये असताना देशाला सर्वात मोठी गोष्ट आहे संविधानाची, दुसरी गोष्ट गरज आहे पुरोगामी विचार आहे. आणि त्याचा पाया आमच्या अजितदादा खंबीर देऊ. आमचे मोठे साहेब, आमचे अजितदादा ते जर एक वैचारिक पातळीवर वेगळे झाले असते तर त्याचा जो स्तंभ आहे, तो जो पत्रकाराचा स्तंभ आहे, तसा हा आमचा पुरोगामी विचाराचा स्तंभ आहे. आणि त्या पुरोगामी विचाराला आम्ही पाय करून आम्ही काम करतो. खरं तर आम्ही एवढे मोठे नाही, आम्ही सांगावं तुम्ही ऐकावं. सगळेजण मान्यवर आहेत, सगळ्यांचा एक राजकीय अभ्यास आहे, सामाजिक अभ्यास आहे आणि सगळ्यांना बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. आम्ही लहान म्हणून तुम्हाला सन्मान सांगणं म्हणजे फक्त एक प्रोटोकॉल ह्या गोष्टी बोलायला लागते. तसं आम्हाला कसं आहे की तुमच्याकडे जे शिकता येईल तेवढे शिकता येतं. पण आम्ही एवढंच म्हणू शकतो जाता जाता हमको अकबर समजते हो क्या हमारी कीमत ₹2 की कैसे हो गया. जिस गली में जिस मोहल्ले में जाएंगे आग लगाना जरूर जानते हैं. त्यामुळे पत्रकारांचं एवढं ताकद आणि त्याची ताकद आमच्या पक्षाला आहे. तुमच्या सर्वांचं मान्यवरांचं सगळ्यांचं आम्हाला असंच आशीर्वाद राहू द्या. छोटे काही कार्यक्रम आहे म्हणून समजून नका. आमची सुरुवात आहे नवीन वर्षात. नवीन पाऊस माझ्या मित्रांना, माझ्या बहिणीनं, मी बहिणीलाही सांगेन याचं व्यासपीठावर दोन्ही मोठ्या बहिणीसुद्धा उपस्थित आहे. तुमच्या पाठीमागे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राहणार आहे आणि आमचे सर्वजण राहते. शून्यातून तुम्ही करताय, मला हेच आदर्श आहे. मला असेच ग्रामलेवलची माझी कार्यकर्ते पाहिजे आणि सन्मानाने भेटायला लागले. जे सर्वांचा आशीर्वाद असेल, मान्यवरांचा जे आशीर्वाद भेटेल आणि असेच प्रगत करू एवढीच माझी विनंती करतात.
ज्येष्ठताई अक्कलकोटच्या राष्ट्रवादीच्या त्यांनी सुद्धा सांगितलं की ह्या योजना शहरात नाही आहे, कुठे नाही आहे, तर कुठेतरी आपण आपल्या माध्यमातून आपण सगळ्यांपर्यंत ती योजना पोहोचूया आणि लोकांपर्यंत. डॉक्टरकीपासून आमच्या गुजरात डॉक्टरांचा एक विषय होता, कोणीतरी तो मांडला होता, आपला खूप खर्च होता, तर तसं बघितलं तर आपण कुठेतरी त्यांना वंचित ठेवतो. राजकारण करतो, पत्रकार आहेत, समाजकारण करतो, ज्यांना ज्या योजना माहीत नाही आपण कमी येतो. म्हणजे प्रत्येकापर्यंत योजना पोहोचायचं काम पत्रकारांनी करावं, आम्ही करावं आणि आमच्याकडनं जे पण वेगवेगळ्या पद्धतीचं सहकार्य आहे, मानसिकदृष्ट्या सुद्धा आहे, आरोग्यदृष्ट्या सुद्धा आहे, थोडा फायदा आर्थिकदृष्ट्या सुद्धा आहे, या वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही तुमच्याबरोबर राहून आज सन्मान नुसता सन्मान नाही आहे, तर आम्ही आज ते कमिट करतो तुम्हाला की तुमच्यासाठी आम्ही करतो, तुम्ही आमच्यासाठी करा. मनापासून परत एकदा ह्या फॅमिलीचं धन्यवाद.